नमस्कार मित्रांनो, आज आपण चिंदर सडेवाडी गोसावीवाडी भागात आपण आलेलो आहोत। या ठिकाणी या वांगणी भागातील लोकांची देवपळण आहे। ही देवपळण जवळजवळ 4 वर्षांनी या ठिकाणी होऊ घातली आहे। ही परंपरा आमच्या देवपळणीची म्हणजे अशी ठरलेली आहे की पूर्वी वांगणी गाव ह्यो एकदम गंडळ होतो, म्हणजे वसाड असं गाव होतं। त्याच्यात लोकांनी वस्ती केलेली। वस्ती केल्याच्या नंतर हे लव आपलं कोल्वो म्हणतात ना, ते कोल्वो बांधून घरा बांधून त्याच्यात रवत मोलमजुरी करून काय करून हे करतात। लव्याची म्हणजे जे नदी किनारीच्या गावात ते हळूहळू सुधारणा केल्यानंतर ह्याचं गावात जो कोण साधारण श्रीमंत होतो, काय साधारण होतो, त्यांनी आपली घरं सुधारल्यानी आणि हळूहळू त्या लोकांनी गाव वसवल्यानी आणि नळेकरवाडी म्हणून नाव पडलं। असं वांगणी गावात, त्या आपल्या वांगणी संपूर्ण गावात नळेकरांनी पहिले नळे घरात घातले, कोल्वो काढून, म्हणून ते वाडीचा नाव नळेकर नळे घातले, म्हणून त्याचं नाव नळेकर। कोणत्या घराकडे जातं असेल नळेकरांच्या असं म्हणून त्याचं नाव पडलं। त्याच्यानंतर हे आता आम्ही देवपळण करतो ती का एक ह्या भागात वसाडगाव होतं तेव्हा चाळेगत होती, काही ठिकाणी मोठी अशी चाळेगत होती। त्याच्यासाठी एक नेम करून दिलेलो असा। आम्ही 3 वर्षांनी ह्यो गाव 3 दिवस 3 रात्री 3 दिवस वसाड घालू, म्हणजे गावात वस्ती ठेवतो वसाड घालू आम्ही। आणि त्याच्यासाठी आम्ही तुका नेम करून देतो, जो चाळवा आहे त्याच्याकडे आम्ही बकरो चौकुरो म्हणून तो आम्ही बाहेर पडायच्या आदल्या दिवशी तुका देतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर पडतो आणि त्याप्रमाणे आम्ही बाहेर पडा दिलो। काल रात्री ह्या दिलेल्या असा करून दिलो आणि तो त्याका 3 आता त्याका 3 दिवसाची मुदत दिलेली असा। जी चाळीगत बंधन असा तिका काल आम्ही चौकरून मोकळी केली। मोकळी केलेली आता ती गावात व्यवसाय करणार, संचार आणि तिसऱ्या दिवशी परत तिका बंधन पडणार। गाव भरलो, देवान हुकुम दिलं, देवगावात गेलो का तिका बंधन पडणार। 3 वर्षात तरी बंधन होतं। हा, त्याचा वैशिष्ट्य असं। 3 वर्षांत त्याचे हक्काचे 3 दिवस असते। असो ह्यो परंपरागत पहिल्या परंपरा वर्षापासून चालत दिलेला असा। नमस्कार। वांगणी गावातून देवपळणीला आलेली सर्व रहित या गोसावी वाडीतील प्रत्येक घरोघरी जी काय प्रत्येकाची ठरलेली घरं आहेत त्या ठिकाणी निवासस्थान करतात। त्याचबरोबर आपला कालावलीचा परिसर त्या ठिकाणी म्हणजे पूर्वजित त्यांची म्हणजे राहण्याची झोपडी करूनच ते राहतात। कालावली या भागचे त्या परिसरातले लोक सर्व व इतर लोक काही आपल्या पाहुणे मित्रमंडळी असतील त्यांच्या इकडे राहतात। अशा प्रकारे हा 3 दिवसाचा सोहळा चालू असतो। नमस्कार। हे वांगणी गावची पळण म्हणजे देवपळण। आम्ही पहाटे देव घेऊन आम्ही 3 वाजता आलो। पहाटे 3 वाजल्यापासून आता ही आमची पळण चालू आहे। तर आता दिवस आता हो गेल्यानंतर रात्र आम्ही टाइमपाससाठी हे कार्यक्रम करतो, नाटकं बिटकं हे दायकाले म्हणा किंवा दशावतारी किंवा हे दिंडे भजनाचे दिंडे असे कार्यक्रम 3 दिवस 3 रात्री 3 दिवस हे चालूच असतात। इथले लोक आम्हाला एवढं कोऑपरेट करतात की इथे लागणारं साहित्यामध्ये पाट किंवा देवाला बसायला पाट किंवा समई वगैरे तेलपाणी वगैरे ते व्यवस्थित वाट बघतच असतात। आम्ही आलो की काल आम्ही जवळ 2:30-3:45 इथे आलो, इथे आलो ते आमची वाटच बघत होते। बरोबर, त्यांच्यासाठी पण ह्यो उत्सव असता, मोठा उत्सव असता त्यांच्यासाठी पण एक म्हणजे हे उत्सवाचं जवळजवळ उत्सवच आहे। नमस्कार। रात्री आम्ही जेवण झालं आदल्या दिवशी की तिथे जाऊन आम्ही बसतो एका ठिकाणी आणि तिथे ठरवतो देव कोणी घ्यायचा, सामाने ढोल कोणी घ्यायचे, अंतुरं कोणी घ्यायचे, घंटा म्हणजे देवाचं जे सामान आहे ते कोणी घ्यायचं
ते ठरवून झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही उठतो तेव्हा न बोलता, बोलायचं नाही, खुणेने सगळं काय ते घ्यायचं मुक्याने आणि ते पाठी न बघता ते घेऊन आपला देव पुढे आम्ही मागून असं इथपर्यंत यायचं आणि इथे आल्यावर ढोल वाजवायचा. समस्त वांगणी गावची या ठिकाणी रयत जमलेली आहे, म्हणजेच ग्रामस्थ जमलेले आहे. या ठिकाणी त्यांची त्रैवार्षिक देवपळण आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सगळे ग्रामस्थ आहेत. हे बघा, हे यांची सगळी अंथरुणं पांघरुणं इथे ठेवलेली आहेत. आणि रात्रीचं जर टाईमपास म्हणून काहीतरी करमणुकीचं इथे कार्यक्रम करण्यासाठी हे बघा इथे स्टेज केलेलं आहे. हे बघा, आणि जसा आपल्या दशावताराला जसं माटव असतो सेम तसाच माटव या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. हे देवस्थानचं वाचपाचं सर्व साहित्य आहे. तर बाकीचे जे ग्रामस्थ आहेत ते कालावलीच्या पुलाकडे रवलेले आहेत ना, कालावलीच्या पुलाच्या तिथे मायामध्ये राहिलेले आहेत. आपण त्या ठिकाणी जाऊया आणि त्यांचा पण कसा काय संसार ते करतायत गावपळणीनंतर तो पाहूया. चला, हां चला. बकऱ्यांची झोपडी केलेली आहे. हा त्यांचा कडबा आहे, म्हणजे यांचं खाणं आहे, गवत आहे. हे मालक आहे. नाव कसं तुमचं? धोंडी सुर्वे. यांच्या या बकऱ्या आहेत सगळे सुरक्षित अशी त्यांना हे कंपाऊंड वॉल घातलेली आहे. बघा, हो, 3 दिवस सुरक्षित राहण्यासाठी जंगली प्राण्यांपासून, कुत्र्यांपासून. हा बघा बकरे कसे आहेत ते बघा, छोटे पण आहेत मोठे पण आहेत. ह्याच सगळं ह्याच घालतात ना गावात त्यांना? या भुईमुगाचा ह्या असा हा पालो घालतात. हा, काटेरी पालो खातात ना? हा हा हा. आमची जागा पिढ्यानपिढी इथे असते. हो, आम्ही आमच्या वडील तर तुमचं आडनाव सुर्वे. हो, म्हणजे तुम्ही त्या धनगर समाजाचे दिसणार ना? नाही नाही आम्ही हा. आम्ही आमचा धंदा आहे. आमच्या गावात सुर्वे असं तसे तुम्ही सुर्वे. हा. बरोबर. व्यवसाय म्हणून काढलं. हो, बरं, चांगलं. बाबा नवीन जाग्यात कुत्रो इलो मग कसं खय कांता बघा. आता आपण बैल बघू चाललो. खय हा तुमचं बैल? या ठिकाणी गाववाल्यानो वांगणी गावचे जे सगळे गावकरी असत ते आपले जे नातेवाईक असत म्हणजे सीमेच्या बाहेर त्यांच्याकडे जाऊन राहतात, किंवा नातेवाईक नसले तर मग आजूबाजू खय जागा जशी गावात पाण्याची जशी सोय होती त्या ठिकाणी राहतात. हो बघा, हो बैल असा होय त्यांचं. ह्यो आता स्थिर झालो. हा, बघा गावात खाता. पहिलो ह्या होतो सोसाय होतो फसफस करी. हा, नवीन जाग्यात इलो ना, वास काढी असतो ना. आता खुश झालो ना. बाबूचं ह्या बैल असं झुजता झुजीचो हा. ह्या कशी बांधून ठेवली, शिंगा बघा कशी करून ठेवलेली आहेत. हे बघ, ही सगळी खेळाक गेली. खेळा मंडळ त्यांचा असता बघा. लवकर या, लवकर या, लवकर या. होय ना. आता ह्या झालं मस्त जतन ठेवलास. सुई जनावरांची जतन ठेव होय. आमची सगळी जनावर तयार आहेत. होय ना. हो, अर्धी होय. हा,
अर्धी होय असं ती बघा. गाववाल्यानू गावपळणीची मजाच काय और असता ही बघा. तुम्ही मागची जे आचऱ्याची गावपळणीची व्हिडिओ तुम्ही बघितला असतात, कशी सगळी ढोरा पोरा मांजरा वगैरे घेऊन असतात. तुम्ही तकडसूनच दिला हे बघा. कोणकोणची सगळी पाहुणी मंडळी असतात ती अशी पाहुण्यांकडे येतात हे बघा. पण मजा वाटतं ती मायात राहतात. तुम्ही तैसे वांगणे सुनत दिला. किती जण आहे, किती बिराडा हो? 4 बिराडा येला. हा हा हा. मांजरा कुत्री सगळ्यांना घेऊन येला, सगळं आणला. अरे वा वा वा. याच्यात सगळी दाखलेली होता, आता बांधलेली असं. तेव्हा ही पिलकारी ना असा उघडते. हा हा. ही पिलकारी नसं हे बघा. हे कोंबो असा बियाचो. नको झाकून ठेव जायत बी नको. हो होय झाकून ठेव. चला कालावलेक जातो. हा हा चला. नंतर बोलवल्यानी हा कौल वस्तलो ना तेव्हा बोलवले तेव्हा येतो. हा गुरुवारी सकाळी 9 वाजता. चला. गावाल्यानू आता बरोबर आपण समोर दिसतं आता कालावलीचा ब्रिज असा, म्हणजे आपण कालावली गेलेली असो. कालावलीच्या ब्रिजच्या बाजू मयात इलेले असो. या ठिकाणी हय वांगणी गावचे बरेच जे ग्रामस्थ गावकरी असतात ते या ठिकाणी राहतात. समोर या ठिकाणी मयात ना सगळे मुलगे खेळतात हे बघा. काहीतरी खोट्या नाही बोलायचं. सगळ्यांच्या जा दोन दिसलो. बॉल किती ध्यान द्या. आम्ही दुपारी 11 वाजता इथे आलो, जेवण वगैरे घरी बनवला. इकडे घेऊन आलो, इकडे जेवलो वगैरे. आणि आता इकडे दोघे तिघे जण येऊन गेले. आम्हाला आमच्या खोपीमध्ये फोटो वगैरे काढले. झालं फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही इथे पोरगे आमचे खेळायला आले इथे. बरोबर मीडिया येईल. हा मीडिया आले खेळायला. आता पहिलोच दिवस आजचो. आजचा पहिला दिवस आहे. आता सलग 3 दिवस असतात. 3 दिवस 3 रात्री. कार्यक्रम इथे काय ना तिथे देवांकडे इथे म्हणजे हेच आता जेवण खावण करणार खाणार झोपणार. नंतर रात्री काय तुमचं टाइमपास होतं या रात्री टाइमपास काय केटाने खेळणार काय असे खेकड्या कुर्ले पकडायला जाणार. कुर्ले पकडू वगैरे जातात. हा पहिली जी जुनी मजा होती आता घेताल असते. हो असे बाकी जातात तसे रोज जातात पण ते आता पोरगे येईल मुंबईवाले म्हणून आपले आता काय ते रात्रभर फिरत असते ना. मुंबईसून कोण इला सगळे मुंबईवाले बहुतेक. हो मुंबईवाले कोण अय्या जरा अय्या जोगेश्वरी हिंदमाता हे गाववाले असं ते मुंबईत राहतात. आता खास हा गाव पळणीसाठी गेलेले असं. आम्ही देवपळणी पासून आलो इथे. बरोबर. पळण परत पहिली ही ना पहिली आमची हा होता डाळपसारी नाचाची. नंतर मग डाळपसानंतर देवपळण. ते देव जसा गेला आम्ही जाऊन इलो होतो. तर ते नंतर आम्ही पहिले 4-5 दिवस आम्ही झोपड्या सडेवाडीत गोसाईवाडीत आपण जाऊन इलो. समजलं. पहिले थंय गेलो नंतर होईल. नंतर मग आम्ही सगळे तयारी करून सगळं म्हणजे फुल एन्जॉय करणार आता. बरोबर. कुर्ले बिर्ले रात्री पकडू आता. रात्री हे सगळे मुलं जाणार मासे. आणि आम्ही एकत्र म्हणजे कोणाच्या खोपट्यात गेला म्हणजे घर आहे खोपट्या बोलतो तरी सगळ्यांना जेवण देणार. हा खयव जेवू शकता तुम्ही असं काय नाही. आपल्या जवळ वाटत ते बसाक घ्यायचा सरळ. सगळी तयारी असते जेवण नाश्ता. गॅस चुली वेगळे गॅस कमी करतात गॅसची बाटली झाली चुली कोण आता एवढे करीत नाही गॅस. चला आता थंय तुमची खोपी असत ते आम्ही बघून घेतो ते. हा चला
हे बघा गाववाल्यांसमोर दिसतं ते त्यांची ह्या असत खोपी असत. आपण आता त्या खोपीत ते कसं काय जीवन जगतात म्हणजे देवपळणीनंतर या इल्यानंतर ते आपलं संसार कसं थाटतं, जेवण कसा करतं, त्यांची ढोरा वगैरे हचरतं. तर आपण तर बघतलो आता. नाव काय कुत्र्याचा? हा रॉकी असं आहे बघा. राखण करता तो. नवीन जागा असल्यामुळे जरा ह्या आलो कंटाळलो जीवा सोडू शकणार नाही. दुसरे कुत्रे येतले ना. तर ही पहिली खूप असत. तुमचं नाव का? हां हे सुर्वे कुटुंब असा. सावंत. दोन बिराड तुम्ही एकत्रच असा. तुमचा बाजू कसा? हो त्यांचं बघूया. हे घर एका खोप म्हणतात. हे बघा हई त्यांच्या ताडपत्री घातलेली असा. ही सगळी भांडी कुंडी आणि चूल केलेली आहे. भाताचं आदान ठेवलं. भाताचं आदान ठेवलेलं. आणि हो बघा ह्या सगळ्या संसाराचं साहित्य असं. गॅस पण असा. गरज लागली तर गॅस पेटवतले. लाकडा असत तोपर्यंत चूल पेटव. ही आता त्यांना लाकडाचा गोळा केल्याने त्यांच्या सगळी. त्या ठिकाणी हे बघा ही बेडरूम केलेली असा. मस्तपैकी गाववाल्याने यांचं जीवन असता. शहरात अशी मजा गावना नाही बघा. मजा असता ही गावातली. गाववाल्यानं हे प्रथा कशा केलेली असत सांगा वाडवडिलांनी. कारण आपले गावातली सगळी कुटुंब असत त्याच्यात एकोपो रवा वर्षातून 3 वर्षांनी एकदा तरी ती सगळी एकत्र येऊन नांदा हवी आणि त्यांका एक मजा येऊ होई याच्यासाठी हे प्रथा सगळी गावपळणीचे वगैरे केलेली असत. ही पहिली खोप आपण बघलेली असं. आता दुसऱ्या खोपीकडे आपण नेलेली असं. दुसरी तिसरी असे बरेच खोपी असत. हे बघा आता आपण होय हे पण सुरवेज असत. हे बघा कोंबडी असत होती ती झापाखाली झाकून ठेवलेली आहे सुरक्षित जाळा वगैरे लावून. हे त्यांचा घर असा दादांचा. लवबड वगैरे असं ते बघ. तुमका सांगितलंय ना सगळं संसार म्हणजे सगळा कोंबडी कुत्री काय पक्षी लवबड. त्याच्यानंतर ही शेळी आहे. ह्यो त्यांचं बाथरूम असा आहे बघा. ह्या पाणी स्टोअर करून ठेवलेला. ते ढोरा असत त्यांची. सगळं संसार असा होय. चला आता पुढे बघतो. हा ह्या आता सावंतांचा घर असा. हे बघा पाडी असा. ये 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 पाडी आई पाडी असा. पाडी एक बांधल्यानी असं रेडकू आराडता. घर बघू यांचा कसा होता. हे बघ हे वरणे सुटी करतात. वरणे ना ते वले हे चटई वगैरे घातलेले आहेत बसा. ह्यो ह्या असा सगळं संसार म्हणजे किचन असा यांचं. त्या पाणी तापवतोय तपील ठेवलेलं होतं बघा. आणि ह्यो बाथरूम केलेलं असं. असं या जनजीवन असा. 3 दिवस आता तुम्ही अशी राहताल असं. हो देवान कौल वगैरे दिले. चौथ्या दिवशी की तुम्ही परत गाव भरताला. हो दुसरा बघतो. हा तगडीची खोप आजी तर आपल्यासोबत आपलं मित्र येलेलो असा इतक्या लांब निखिल. हा मुंबईसून होय घेऊन येलो. गावाल्यानं बघा तरी. हे बघा हो दिव्या स्टेशनवर MS04 थैसून रिक्षा घेऊन येलो आहे. हो सुनांजी लिहिलेलो आहात. म्हणजे गावची परंपरा ना कशी राखतात ती बघा तुम्ही. इतक्या वर्ष आता 3 वर्षांची ही ह्या असतात देवपळण असतात. तर हे काकांचे ना सगळे झील आणि सून इलेली असत या ठिकाणी. हे जेवण चालू आहे. हो हे बघा. हा तुम्ही खायले नाही तुमचा माहेर खायचा आत्र्याचाच हयलेच असं. हा म्हणजे त्यांना माहिती आहे ती प्रथा. आत्र्याक पण गावपळण असतं ना त्याच्यामुळे तुम्ही खास देवपळणीसाठी हयलेले असं. पहिली तुमची डाळपसरी झाली. डाळपसरी झाल्यानंतर ही देवपळण. हा आम्ही ते जाऊन इलो. हा गोसाई हो देवाकडे पहिले गेलो नंतर आम्ही हयलो. पहिले म्हणतो देवांका भेटाय. आता बाकीची खोपी रवले ते पण बघून घेतो. बरा वाटला की इतक्या लांब बाबा रिक्षात लय तुमचं झील इलो. गावाल्यानं बघलास ना
आपली आपली परंपरा असा ना ती हे गाववाले किती जपतात ते बघा तुम्ही. तो दिव्यासून की नाही हिंदू झील गाडी चालत दिलं ह्या की ना एकदम खरोखर म्हणजे काय म्हणतात एक घेण्यासारखे असा त्यांचा ही परंपरा जपूची ती वांगणी गावातल्या लोकांसारखी जपाक हवी. ह्या एक बिराड असा आहे बघा नवीन बोलवल्याने आपल्या आत्यांच्यानी हय यावं म्हणून सांगल्याने ते हा चटणी वाटतं त्याच्यामुळे हे बघा हे दादा मग अशी ते खेळा होते त्याच्यामुळे बायकोन आता त्यांना बोलवून घेतल्या होय मदत करू. हे बघा ही चटणी असं कसली चटणी करतात खोबऱ्याची हा उसीची ह्या करतात म्हणजे वाटप तुम्ही ह्या करता ते ह्या आता होय बाहेर करतो ते कडीपत्ता वगैरे आणून ठेवले ना फोडणे मस्तपैकी हो सेम म्हणजे ह्या जरा जेवण चांगलं असता घरच्या पेक्षा ना आणि वाईट मजा वाटतं मजा असतं आमका काय ना मजा ती मालवणा काही एक मजा बिजा काय ना तीन रात्री हो. मजा वाटतं ना म्हणून ते आम्ही येतो की तुमचा बाबा जीवन कसा आपण त्याच्यात आपली मजा करून घ्यायची हो पण खरोखर कमाल हा तुमची 3 रात्री मजा वाटतं हो मजा वाटतं एवढं संसार हो लाईटी बिटी रोजच राहतो हो रोज राहतो आपण सगळ्या मोबाईल टीव्ही पासून लांब ज्या पहिला जीवनचा जगत आपले पूर्व तसा आहे ना ह्या तेव्हा किती गर्दी असायची हो ना तरी हे रावटे खूप असत आता भरपूर असत हे एक बिराड असा बघा हे बघा बसलेत बघा आता ते दमले होते केव्हा बांधला ह्या सगळ्या कोपटी 8 दिवस लागले थोडा थोडा तुम्ही बांधला सामान आणला आणि सगळं बनवून टाइम लागता हो थोडा थोडा घातला नंतर सगळं सामान घेऊन येला हो आज जेवणच आणलं काल पाणी भरलं हा 2 दिवस पाणी भरतं बरोबर बाकी काय पोरगी आता रात्री ह्या करतले गरव बिरव जातले कुर्ले धरतले घर बघतो तुमचा बघा घर हो. बघा हो, तसंच आहे. भाऊ आम्ही दोघांच जण हा बरोबर हे बघा बहुतेक जणांचं गाववाल्यांना किचन बघला तर तसंच आहे बघा संसार पहिलं शेवटा किचन ठेवल्याने मधी ह्या केल्याने बेडरूम केल्याने आणि पहिली खोली ती उठा बसा केलेली ह्या बाकडा बघा कसा केल्याने आता मस्त पैकी नाही नकली नाही मस्त अशी गावनच नाही बाकडी ह्या आपल्या पूर्वजांचा ह्या असा बसाचा आपण तर कधी सोडायचा ना. आणि गावाला ही बघा आपण जी तुमका स्पर्धेत वगैरे दाखवतो फिशिंगच्या तसलं रॉड असा आहे बघा ह्या रॉडची किंमत 2-2.5 रुपये रॉडची किंमत असा अशी साधे गरिये असतात आणि असे हायपाय गरिये पण असतात हा होय ना. तरी हा बघा तुम्ही जुना पारंपरिक जा ह्यांचा जीवन असा त्याच्याबरोबर आधुनिक ह्याची उपकरणांची पण साथ घेऊन आता ही देवपळणीचा ह्या जीवन जागा केलेली असत. आता ह्या काय आता मुंबईला पोर गेलेत ना हा आपलं स्पेशल आपल्यासाठी स्पेशल ह्यो रूम असा बरोबर स्पेशल रूम ह्या सगळ्यांचो ऑफिस रूम आहे ऑफिस रूम ह्यो गाववाल्यानो असा पोरग्यांचो सगळ्या तरुण पोरग्यांचो ह्यो ह्या असा त्यांच्यानी आपलो सेपरेट ह्या घातलेलो हा माट मजा करूच्यासाठी कोणाक त्रास नको म्हणजे जागरण केल्यानंतर हरकत नाही बरा मस्त जेवण तिकडे कोणावर गेले की ना काही बसले झोपावे बरोबर आपल्या मनाक वाटत त्याच्याकडे बसायचं जेव असं काय नाही काय नाही मनाक वाटत तिकडे बरोबर गावाल्यानू ह्या बघा हय एक झोपडा असा आहे बघा म्हणजे घर असा झोपडा मनापेक्षा त्यांचा घर असा ह्या बघा कारण हय त्यांचं सगळं संसार असा आहे बघा किती पक्षी असत लवपटते बघा. नाव असं तुमचा खांबर हा खांबलांचा असा ह्या हयशी मस्तपैकी माचो केलेलो असा प्लावूडचो म्हणजे वलबिल येण्याचा का प्रश्न नाही. हे सगळे पक्षी असतात तेवढं सगळ्या पक्ष्यांका घेऊन येते हे सकाळ किरकिर करत राहतात ना रात्रभर दिवस सकाळी उठले का झोप देणं नाही ना सकाळी उठल्यावर मस्त वाटतं हां त्यांच्यानी पण असो त्या केलेलं संसार त्यांचा जरा वेगळ्या पद्धती आहे छप्पर बघला असतं गोलाकार असा आणि यांच्यानी वरती माचो केलेलो त्याच्यामुळे कीटकांची वगैरे काय भीती नाही बघित राहक नको बिंदास झोपा करत नाही. हे काय काढतो बघूया डोसो काढतो वाटतं होय सगळे घायपाय आयटम असत होय पण राहणीमान जुना असा ग्रामीण. तर आता गावाल्यानं खांबलांचा आपण ह्या घर बघलेला त्याच्यानंतर समोर दिसतं ही बघा घरा असं तर याकच घर फक्त आपण बघूचा राहिलेला असा
आता बघून झाला की आपण नंतर मालवणाक जातलो. गावाल्याने ह्या बघा पाणी घेऊन इले टिलराने ह्या बघा. आता आपण ह्या घरात जाऊया, बघूया कोण राहता आता. टी शर्ट घाल असं काय घालतोय हो बुट्टे हो येतं. बुट्टे हे आमचे ओळखीचे बसलेले आहे बघा. होय तर ओळखीचे आहेत आमचे, मेस्त्री आहेत आमचे हे. ह्यांचं हय ह्यांचं किचन असा, त्याच्यानंतर या ठिकाणी ह्यांचं ह्या असा आहे बघा, ह्यो बाथरूम असा आहे बघा. याच्या आतमध्ये बाथरूम हे लाकडावर. पूर्ण हे बघा ही लाकडं आणून ठेवलेली असते ती बघा चुली. बहुतेक जणांनी ना लाकडावर जेवण करतात. आणि हय डोळा म्हणतो आम्ही. हळडवार आहे ती तुमका झूम करून दाखवतं. आमचे मुंबईचे निले सगळे मुलं आहेत. ते बघा समोर चरतात ना, ती त्यांची ढोरा असत, नंतर बांधतले यांका. हे बघा होय दावी बांधण्यासाठी हे बघा कुठ पुरून ठेवलेले असत. आणि ते आमचे मुंबईचे निले सगळे हो मगाशी गेले ते खेळतात सगळे मुंबईकर. हा बघ होय सगळी ह्या असं कोंबडी, हा? त्यांची कोंबडी. ही माझी आमची कोंबडी. हो ही सगळी कोंबडी असं कॉक 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 करतात. खवटा घालणारी पण आणि कोंबडे पण. हा 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 बरोबर. चला नमस्कार, मी राधेश्याम डाकोरे. मी आपल्या वायंगणी आता तोंडुळीचा आपला कृषी विभाग आहे. मालवण आपलं जे आमचं कृषी विभाग आहे, तालुका पुषारी कार्यालय मालवण, त्याच्यानंतर मी इथं काम करतो. जे आम्ही शेतकरी येतं त्यांना मी सहज इथं आज म्हणजे त्यांना मी डेली भेटतोच. तसं पण आज जे काही गावं पण आहे त्यानिमित्ताने त्यांना इथं भेटायला आलो. बस त्यांचं विचारपूस करण्यासाठी आलो. त्यानंतर बस हा म्हणजे देव पण असा हे असे खै खै असे जाऊन राहतं, तरी पण तुमका तुमचं काम करूच लागतं. तरी मी नाही आमचे काय आमचं हा. काम आहे, विचारपूस असं काही जबाबदारी तुमका पार पाडक होय शासनाची. घेणं असं समजा ते घेणं असं त्यासाठी मी त्यांना भेटायला आलो. बरोबर. ते आमचे शेतकरी देवपळण म्हणजे आमचे देवपळण आणि गावपळण एकच असं. दोन्ही. हो देव पण आणि या शेतकरी कशा पहिली डायऑक्सरी नंतर या. धन्यवाद. ओके. गावाल्यानं बघा हे वहिनी आग पेटवता, ही लाकडं होती त्यांची. आजी चला येतो. हां हो नंतर येऊ आम्ही. हां तर गाववाल्यानं यंदा आपण वांगणीची देवपळण आणि गावपळण म्हणजे एकच इव्हेंट आहे. हो इव्हेंट आपण पूर्ण आपल्या चॅनलवर तुमका दाखवतलो. तेव्हा भाकरीची तयारी करतो. तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. पूर्ण तुमका ह्या दाखवलं असं की त्यांचा संसार बाबा कसो करतो ह्या देवपळणी. तर ह्या व्हिडिओत तुमका दिसतला असं. परत येऊ गावला तर आपण येतलो आणि पुढचं जे इव्हेंट असत ते तुमका दाखवतलं. तर व्हिडिओ आजचो होय संपवतो.